नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. आपल्या योजनेतून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, माझ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना हप्ते आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना एकही रुपया आलेला नाही. आणि ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्यांच्यासाठी मी ही माहिती घेऊन आलेलो आहे. ते आता एक इथं अर्ज म्हणजे कंप्लेंट करून तुम्ही कंप्लेंट करू शकतात आणि त्या कंप्लेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या हप्त्याचे एकही हप्ता आलेला नाही किंवा तुम्हाला 1-2 हप्ते आलेले आहेत आणि बाकी हप्ते आलेले तर तुम्हाला हप्ते देण्यात येतील. तुमचा अर्ज जर अप्रूव्ह असेल आणि तुम्हाला पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे. आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुमचे हप्ते तुम्हाला कसे मिळू शकतात याची माहिती आपण पाहणार आहोत. अर्जदार लॉग इन मध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड सोबतच तुमच्या इथं कॅप्चा फिल करून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जिथं तुम्ही अर्ज भरला असेल किंवा ज्याच्याकडून अर्ज भरलेला असेल त्याचाच मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इथं कॅप्चा टाकून याच्यावरून ही कंप्लेंट रेज करायची आहे. कशी करायची आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी लॉग इन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला इथं तुमचं 3 नंबरचा ऑप्शन आहे ऍप्लिकेशन फॉर अलर्ट. यातून तुमचा ऍप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे कारण आपल्याला पुढे ऍप्लिकेशन नंबर हा लागणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह आहे पण एकही रुपया आलेला नसेल तर तुम्हाला इथून तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो आहे त्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आपल्याला पुढे कंप्लेंट करण्यासाठी ऍप्लिकेशन नंबर हा लागणार आहे. पाहू शकता कॉपी करून घेतलेलं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथं ग्रीव्हन्स मध्ये 4 नंबरचा ऑप्शन आहे. इथून तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर ऍड ग्रीव्हन्स या टॅबवरती क्लिक करायचंय. इथं तुम्हाला कंप्लेंट एजंट फॉर अदर ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं. जर तुम्ही दुसऱ्याची कंप्लेंट करत असाल तर आणि स्वतःची करत असाल तर माय ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला खाली इथं ऑदर वरती क्लिक करायचं आहे. ऑदर वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमची कंप्लेंट रेज करावी लागणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला ऍप्लिकेशन जो नंबर तुम्ही कॉपी केला होता इथे टाकायचा आहे. तुमचं नाव इथे टाकायचं आहे, तुमचा ऍड्रेस, तुमचे डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका, तुमचे जिल्हा, इथं तुमचं गावाचं नाव, इथं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्ही जिथे इलेक्शन होत असतं तुमचं तालुक्याचं नाव, तुमचं म्युन्सिपाल्टीचं नाव म्हणजे तुमच्या गावाचं नाव सुद्धा इथे लिहू शकतात. आणि जिथं तुम्हाला इथं स्टार पाहायला मिळतो तेच नाव लिहिणं इथं कंपल्सरी आहे. इथं पिनकोड, इथं आता मेन म्हणजे हे पहा प्लीज डिस्क्राईब, हे जे आहे इथं इन्फॉर्मेशन द्यायची. तुम्हाला इथं लिहायचंय स्पष्ट की मला एक हप्ता आलेला नाही, बाकी दुसरे हप्ता आलेला नाही, मला जानेवारी पासून एकही हप्ता आलेला नाही, माझा अर्ज अप्रूव्ह आहे पण मला अजून एकही हप्त्याचा लाभ हा मिळालेला नाही, अशा प्रकारे इथं लिहायचंय. जर तुमचा कुठला प्रॉपर डॉक्युमेंट असेल त्याला इथं तुम्ही अपलोड करून सबमिट करू शकता. मित्रांनो, सोबतच इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर आणि तुमची बॅक सीट फ्रंट सीट अपलोड करावी लागणार आहे. ती सुद्धा इथं अपलोड करून अपलोड करायची आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.